आपण पाहत आहोत बहुजन आवाज न्यूज चॅनल। साने गुरुजी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इयत्ता 10वी व 12वीचा निरोप समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न। साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इयत्ता 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभासाठी सोलापूर जिल्हा उपनिबंधक माननीय श्री गायकवाड साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माननीय आनंदकुमार अंत्रोळीकर मालक हे उपस्थित होते। सोलापूर जिल्हा उपनिबंधक माननीय किरण गायकवाड साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की अभ्यासामध्ये सातत्य व आत्मविश्वास या गोष्टी यश मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करावे असे मत व्यक्त करून इयत्ता 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। त्याचबरोबर कैलासवासी नानासाहेब अंत्रोळीकर अभ्यासिकेला भेट देऊन MPSC UPSC अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले। संस्थेचे अध्यक्ष माननीय आनंदकुमार अंत्रोळीकर मालकांनीही विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे व वेळेचे नियोजन करून परीक्षेला सामोरे जावे असे अमोल मार्गदर्शन करून त्यांनी देखील इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। त्याचबरोबर सेवानिवृत्त आदर्श शिक्षक माननीय अरुण पाटील सर यांनीही इयत्ता 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात अनमोल मार्गदर्शन केले। त्याचबरोबर मोबाईलचा वापर केवळ अभ्यासयुक्त कामासाठीच करावा व मोबाईलचा गैरवापर टाळावा असे मनोगत व्यक्त करताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय अरुण पाटील सर म्हणाले। त्याचबरोबर भीमक्रांती संघ अंत्रोळी यांच्याकडून हस्ताक्षर स्पर्धा प्रशालेत आयोजित करण्यात आले। या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शीला घोडके इयत्ता 9वी, द्वितीय क्रमांक रेहान शेख इयत्ता 10वी आणि तृतीय क्रमांक श्यामल कर्वे इयत्ता 9वी यांनी यश संपादन केले। या स्पर्धा 7 फेब्रुवारी या दिवशी माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रशालेत राबवण्यात आल्या होत्या। संस्थेचे सचिव माननीय भीमराव परीक्षाळे सर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून इयत्ता 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। त्याचबरोबर तुकाराम जाधव साहेबांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमासाठी साने गुरुजी संस्थेचे संचालक मजनुद्दीन पठाण त्यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमासाठी पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री नुरुद्दीन शेख सर, श्रीमती दिलशाद पठाण मॅडम, गजानन कोले सर, दत्तात्रय शिंदे सर, रवींद्र गावित सर, सोमनाथ साळुंके सर, महाळप्पा वडरे सर, बसवराज चौगुले सर, गोपाळ पाटील सर, शर्मा सुतार इत्यादींनी कार्यक्रम यशस्वी केला। इथलंच असणार आहे आणि त्याचा मेन त्यांनी जे सांगितलं की ते शेतकरी कुटुंबातले होते, तुमच्यासारखं ग्रामीण भागातनं 3 वर्ष चालत शाळेत जात होते 2 किलोमीटर। एवढं करून कठीण परिस्थितीतून त्यांनी त्यांचं ध्येय गाठले। यातून आपल्याला काहीतरी शिकायचं आहे, तुम्ही लक्षात ठेवा। आता काय तशी परिस्थिती नाही, तुमच्या घरी तुम्हाला लगेच सायकल घेऊन देते, तिथे कुठं जायचं म्हणलं तर हे देतात, मोबाईल घेऊन देतात, सायकल घेऊन देतात, 5वी 6वीला गेलं तरी देतात। तरी तुम्ही या बाकीच्या गोष्टींकडे त्यांनी सांगितलं साहेबांनी, मोबाईल, TV ह्याच्याकडे जरा दुर्लक्ष करून चांगल्या गोष्टी घ्या त्याच्यात, पण वाईट गोष्टी न घेता चांगला उपयोग करा आणि तुमचं मोठे काहीतरी व्हा, गावाचं शाळेचं नाव मोठं करा, एवढं शुभेच्छा देतो। त्याला सलाम आहे या फील्डमध्ये। जर तुम्ही हुशार असाल ना, तुम्हाला तिथं सलाम मिळतो। ज्यावेळेस तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये जाल, म्हणजे MPSC UPSC करायला जाल ना, त्यावेळेस भले भले फक्त डोक्याला सलाम करता तुमच्या। त्याच्यासाठी आपल्याकडे नॉलेज पाहिजे आणि नॉलेज मिळवण्यासाठी आपल्याला कष्ट करावं, अभ्यास करावा लागतो। अभ्यास त्या पद्धतीनं करावा लागतो। पुस्तक सगळ्याकडे अवेलेबल आहे, परीक्षा सगळ्यात येतात का नाही, फक्त रिझल्ट वेगळे येतात। प्रत्येकाला पेपर सोपा जातो। आपण जेव्हा पेपरवरून येतो, कोणालाच पेपर अवघड जात नाही, सगळ्याला पेपर सोपा जातो, पण मात्र मार्क वेगवेगळे येतात। का तर लिहिण्याची पद्धत, आपण जे रिप्रेझेंट करतो पेपरमध्ये हे वेगवेगळं असतं। 10वीचं वेटेज पूर्वीसारखं नाही राहिलं, पण परीक्षा तर आहे। आता 12वी आली, 12वी नंतर वाटा वेगवेगळ्या निघतात। कोण इंजिनिअरिंगला जातो, कोण मेडिकलला जातो, कोण आर्ट्सला जातो, कोण कॉमर्सला जातो। ही वेगवेगळे फील्ड आहेत। ही फील्ड आपल्याला आपलं लाईफ गोल अचीव करण्यासाठी हे पुढे आहे। याच्यासाठी आपल्याला डिसाईड करायचंय की आपल्याला कुठल्या फॅकल्टीमध्ये जायचंय, आपल्याला कुठल्या दिशेने जायचंय। ह्या वेगवेगळ्या वाटा आहेत आणि एकदा तुम्ही त्या वाटेने पळायला सुरुवात केली, परत माघारी येऊन दुसऱ्या वाटेला नाही जाऊ शकत।
त्यामुळे 12वी हा टर्निंग पॉईंट आहे. तुम्हाला बरीचशी लोक म्हणतात की 12वी हा टर्निंग पॉईंट आहे. काय टर्निंग पॉईंट आहे हेच आपल्याला कळत नाही त्यावेळेस. म्हणजे मला पण तसंच वाटायचं. ज्यावेळेस मी 12वीला होतो घरचे सगळे सांगायचे